शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 50 खाटांचे नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले। भूमिपूजन झालं असं प्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र आणि या गाडीचे डीन श्री सुर्वे साहेब, भंडारी साहेब, त्याचबरोबर BHO भगवंतर साहेब, त्याचबरोबर फेरेताई या ठिकाणी सर्व जमलेले आपल्या मेडिकलचे सर्व डॉक्टर बंधू आणि भगिनी, आज खरं पाहिलं तर जेवढं साहेबांनी सांगितलं त्यापेक्षा आम्हालाही त्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळं, कारण शेवटी मराठवाड्याचे पेशंट आपल्याकडे येतातच, पण नगर, जळगाव, चाळीसगाव, धुळे म्हणजे 5 जिल्हे आपल्याला अजून जॉईंट आहे आणि त्याच्या माध्यमातून खरं पाहिलं तर आज इतकं चांगलं घाटीच्या माध्यमातून सर्व आपल्या डीन पासून सर्व आमच्या डॉक्टर बहिणीपासून तर या ठिकाणी डॉक्टरपासून चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होतं आणि त्यासाठी खरं पाहिलं तर मेडिकल कॉलेजमध्ये सर्वात जास्त लोक या ठिकाणी येतात। त्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की कारण की शेवटी मग गरीब माणूस जायचं कुठं, त्याला जाण्यासाठी कुठल्या याच्यात गेलं असलं तरी त्याच्याकडे एवढे पैसे नसतात। म्हणून माझी विनंती आपण सांगा आपल्याला जेवढा पैसा लागेल ते पैसा 100% तुम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मिळवून देईल। कारण शेवटी येतात लोकांना वाटतं घाटीमध्ये जाऊन काय करणार, घाटीत काय आहे, जातात तपासतात, तर त्या लोकांना माहित नाही की घाटीमध्ये प्रत्येक आमचे डॉक्टर असतील, आमच्या डॉक्टर बहिणी असतील, ते जवळपास हजार पेशंटला चेक करतात। तुमच्या दवाखान्यात तरी 100-50 लोक चेक केल्या जातात, त्या ठिकाणी हजार पेशंट चेक केल्यानंतर त्यांचा अनुभव इतकं मोठं असतं की त्या लोकांना कळत नाही। पण काय घाटी म्हणल्यानंतर घाटीत काय होणार आहे आपलं, असं प्रॅक्टिकल सांगतो मी तर माझ्या साल्याचं ऑपरेशन सुद्धा इथं केलं। कारण शेवटी आपण लोकांना असं वाटतं इथं जेवढं तुमचं चेकअप होतं त्या पद्धतीने त्या ठिकाणी चेकअप होत नाही। कारण तिथे गेलं काय 10 पेशंट आले त्याबद्दल होतं, आपण रोज काही केलं तर म्हणजे 1800 रोजचे आपले पेशंट आहे कुठलेही याचे असतील ते चेक करायला येतात। त्याच्या माध्यमातून रोज ते लोक या ठिकाणी घाटीला येतात आणि त्या घाटीच्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी होतं। म्हणून मी डीन साहेबाबरोबर त्यांच्या सर्व डॉक्टरांचा, डॉक्टर बहिणीला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। एक चांगलं काम आपण या ठिकाणी करतात, आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। विषय राहिला आपला कॅन्सरचं हॉस्पिटल। आज कॅन्सरचं हॉस्पिटल मला माहित आहे की कॅन्सरचं हॉस्पिटल मला वाटतं टाटानंतर आता दुसऱ्या नंबरवर आपल्याला लागायला लागलं। कारण शेवटी सर्वसामान्य माणूस इथं काम करू शकत नाही, म्हणजे जाऊ शकत नाही मुंबईला, अशा ठिकाणी आपलं चांगलं काम होतं। तर माझी विनंती, मला माहिती आहे अनेक लोकांची अडचण आहे, आमच्या सत्तारबाईंनी सुद्धा सांगितलं की आपल्या अमकाच मैदानावर आपण त्या ठिकाणी ग्राउंड तयार करावं, पण अशी परिस्थिती असेल की ज्या ठिकाणी पेशंटला राहायला जागा नसेल, त्या ठिकाणी आपल्या मेडिकलच्या लोकांना काम करता येत नसेल, तर माझं असं मत आहे की आपण त्या ठिकाणी आपल्या हॉस्पिटलच्या जागा फार मोठी आहे, तिथं पाहिलं नसेल तर मला विचारा, दोन्ही वर पण आहे खाली पण आहे। तिथं आपल्या इथल्या मुलांना मुलींना जे शिकायला आले त्यांनाही आपण तिथं चांगलं हॉस्टेल बांधून देऊ शकतो। त्या ठिकाणी बीडी आपलं कॅन्सर हॉस्पिटलला सुद्धा ती जागा दिली तर मला वाटतं त्याच्यात सुद्धा त्याचं चांगलं बेनिफिट होईल। आपल्याला सांगू आपण त्यांना कुठं द्यायचं असं बाजूला ग्राउंड बनवून घेऊ, मुलांना पण खेळायला जागा पाहिजे, कारण की शेवटी तेही शिकले ती जागा दिली आहे, ती सोडून तिथे जागा असेल तर आपण त्यांना ओपन स्पेसमध्ये मला कुठं मला त्यांना देता येईल। तर तेही शिकल्यानंतर आपल्या देशाचं नाव मोठं करतात, त्यांनाही कुठेतरी जागा द्यायला पाहिजे। पण पहिले भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्याला आरोग्य सेवा कशी देता येईल हे सर्वात महत्त्वाचं असल्यामुळे त्यासाठी आपल्याला त्या विषयावर
पुढच्या याच्यावर आपण याच्यावर चर्चा करू. याच्यातून त्याला तुम्हाला जे वाटेल, कारण की मी या मताचा माणूस आहे, कारण की ज्यावेळेस आपला हा लागला कोविडच्या काळामध्ये, सर्वात पहिले या घाटीला 75 लाख रुपये माझ्या ह्याच्यातून दिले, ताकि शेवटी घाटी एवढी चांगली सेवा करू शकते मला माहिती आहे. आमच्या महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा आमचे डॉक्टर सुद्धा त्या ठिकाणी साहेब सांगतो, त्यांना आता उन्हाळा तिथं पण चांगल्या पद्धतीने काम त्या ठिकाणी करायचं. आपल्या या माध्यमाने आज प्रदीप जयस्वाल साहेब इथले आमदार जे आहे त्यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालेलं आहे, त्याबद्दल काय बोला साहेब? आज माननीय आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत 50 खाटांचे क्रिटिकल केअर युनिटचे इमारतीचे उद्घाटन माननीय श्री जयस्वाल साहेबांच्या हस्ते आज इथे झालेला आहे. हा प्रोजेक्ट राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत येतो. बरोबर सर? हा तो कागद तुझं किती दिवसात कंप्लीट होणार आहे, किती कोटीचा? हा नियर अबाउट किती हा प्रोजेक्ट टोटल 23,75,00,000 रुपयाचा आहे. अंदाजे 2 ते 2.5 वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण व्हायची शक्यता आहे. काय काय फॅसिलिटी राहणार आहे? तर काय काय फॅसिलिटी राहतील हे आमचे इंजिनियर साहेब श्री चौधरी साहेब तुम्हाला सांगतील काय डिटेलमध्ये टेक्निकल. या इमारती अंतर्गत आपल्याला एकाच छताखाली जे आहे अतिदक्षता विभाग, ज्याच्यामध्ये डिलिव्हरी असो, डायलिसिस असो, ऑपरेशन असो, या सर्व गोष्टी एका छताखाली आपल्याला उपलब्ध होणार आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी, डिलिव्हरीसाठी वेगळ्या ठिकाणी, काही क्रिटिकल केस असेल डिलिव्हरीची तर ते वेगळ्या ठिकाणी, किंवा ऑपरेशनची काही वेगळी असेल तर वेगळ्या ठिकाणी, असं डायलिसिस वेगळं असं नाही, एका छताखाली जे काही क्रिटिकल गोष्टी असतील ते एका छताखाली आपल्याला उपलब्ध होणार आहेत. याच्यामध्ये सर्व गोष्टी ECG आहे, सोनोग्राफी आहे, तसंच आपले ऑपरेशन थिएटर्स आहेत, डायलिसिस हे आहेत, लहान नवजात शिशू जे असतात आपले पेडियाट्रिक पेडियाट्रिकचे जे क्रिटिकल नवजात शिशूंचे जे हे असतात ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला हे करण्यात येईल. हे कंस्ट्रक्शन. मेरा नाम सचिन ठोले है. तो ये PG फलके एंड कॉन्ट्रैक्टर, एक करजत जिला अहमदनगर यहाँ की फर्म है, उन्होंने काम लिया हुआ है. उनकी तरफ से मैं ये काम देखूंगा. ठीक है, धन्यवाद. आप इनसे बात कर लो. माननीय आमदार जयस्वाल साहेबांनी डीन साहेबांच्या उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज एका नवीन क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारतीचा भूमिपूजन आज केलेलं आहे. खूप चांगला प्रोजेक्ट हा केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नातून आज इथं सुरुवात होते. त्याला 2 वर्षाच्या आतमध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू. सदरील इमारत ही 3 मजल्याची असणार आहे आणि टोटल 38,700 स्क्वेअर फूट येतं टोटल बांधकाम असणार आहे. आणि 99% आमचा 100% प्रयत्न आमचा हा असाच असेल की 2 ते 2.5 वर्षात आम्ही ही बिल्डिंग पूर्ण करून गव्हर्नमेंटला हँडओव्हर करू. आज जे भूमिपूजन झालेलं आहे सर, कोणतं काम आहे आणि साहेबांनी जे भूमिपूजन केलं त्याबद्दल काय सांगायचं? केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री नॅशनल हेल्थ मिशन या योजनेखाली आपल्याला 23 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. या 23 कोटी रुपयांच्या मधून ते क्रिटिकल केअर युनिट, म्हणजे ज्याला आपण ज्या पेशंटला व्हेंटिलेटर लागणार असतं, मग ते अपघाताचे असतील किंवा इतर आजाराचे असतील, तर त्या रुग्णांना या ठिकाणी 50 खाटाचं एक सुसज्ज क्रिटिकल केअर युनिट आपण तयार होणार आहे. त्याच्यामध्ये ग्राउंड मजला प्लस 2 मजले असं हे 3 मजली असेल आणि त्याच्यामध्ये 50 खाटाची संख्या असल्यामुळं आपल्याकडं यापूर्वीच 30 ते 32 खाटाचं अशी व्यवस्था होती. हे 50 खाटा वाढणार आहेत. आपल्याकडे सुपर स्पेशालिटी ब्लॉक जो झालेला आहे तिथं 50 खाटा आहेत. तर अशा प्रकारे 130पेक्षा आपल्याकडे असे बेड असतील की ज्याच्यामध्ये सगळ्या बेडला व्हेंटिलेटर आपल्याला उपलब्ध असेल. त्यामुळं या ठिकाणी जे रुग्ण ग्रामीण भागातून येतात,
गोरगरीब रुग्ण असतात, ज्याची पावती काढायची ऐपत नसते, अशा सगळ्या रुग्णांना या सेंटरचा फायदा होणार आहे. आणि मला खात्री आहे की हे लवकरच 18 महिने ते 24 महिन्यामध्ये हे पूर्ण होईल आणि 2026ला आपण याचा वापर करू शकतो. थँक्यू.